भाजप आमदारानं शिंदे टोळीच्या नेत्यांवर 5 गोळ्या झाडल्या। बेकायदेशीर सीएममुळे महाराष्ट्राची अशी स्थिती। आदित्य ठाकरेंचा ट्विट करत भाजप शिंदेंवर निशाणा। उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणाला मुख्यमंत्री शिंदे जबाबदार। गुंड टोळ्यांच्या हातात कायदा दिलाय। फडणवीसांनी सत्य काय ते सांगावं, संजय राऊतांचं वक्तव्य। अशा गोष्टी घडणं महाराष्ट्रातील जनतेच्या दृष्टीने चिंताजनक। ज्यांच्या हातात राज्याची सूत्र आहेत त्यांच्याकडून कायदा हातात घेणाऱ्यांना मोकळीक। शरद पवारांनी सरकारला सुनावले खडेबोल। गोळीबार प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे। गृहमंत्री काय करत आहेत? गोळीबार प्रकरणावरून सुप्रिया सुळेंचा सवाल। सत्ताधाऱ्यांकडून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे सुरू। महायुतीतील पक्षांमध्ये कोल्ड वॉर सुरू। विजय वडेट्टीवार यांची गोळीबार प्रकरणावरून टीका। उल्हासनगरच्या गोळीबार प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काय संबंध? विरोधकांच्या आरोपांवर छगन भुजबळांकडून फडणवीसांची पाठराखण। गणपत गायकवाडांना ठेवलेल्या पोलीस ठाण्यात निरंजन डावखरेंची भेट। भाजप आमदार कळवा पोलीस ठाण्यात कशासाठी? पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याच्या चर्चा। यवतमाळ लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच मविया म्हणून हा मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार, सुषमा अंधारेंचा दावा। भाजपाचं उद्यापासून गाव चलो अभियान। नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, दानवे, गोयल करणार गावात मुक्काम। फास्टॅग ई-केवायसी काढण्याची वाढवली डेडलाईन। 28 फेब्रुवारीपर्यंत करता येणार ई-केवायसी। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं घेतला निर्णय। पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहितांचा राजीनामा। वैयक्तिक कारणामुळे दिला राजीनामा। सगळे सोयऱ्यांच्या जीआरमुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही। सरकारनं निर्णय घेतला तो योग्य आहे। हरिभाऊ राठोडांचं राजपत्रावर विधान। पाण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जतमध्ये दुष्काळग्रस्तांचं लाक्षणिक उपोषण। काळ्या फिती बांधून दुष्काळग्रस्तांचं लाक्षणिक उपोषण। उद्या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक। विमानानं 3899 रुपयात परदेशात प्रवास करता येणार। प्रवाशांना विमान प्रवासासाठी आकर्षित करण्यासाठी एअर इंडियाची विशेष घोषणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।